बेडग येथील शेतकऱ्यांचा आक्षेप 30 फूट बेकायदेशीर रस्ता थांबवण्याची मागणी अन्यथा शेतकऱ्यांसह आमरण उपोषण करणार डॉक्टर महेशकुमार कांबळे यांचा इशारा। मौजे बेडग तालुका मिरज येथील नाईक वस्ती ते साखर कारखाना रोड या भागातील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीतील जमिनीवर बेकायदेशीरपणे रस्ता काढण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाला जोरदार आक्षेप नोंदवला आहे। शेतकऱ्यांनी आणि समस्त आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी आज जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे। इथल्या मिळकतीवरील जमीन ही त्यांची वैयक्तिक मालकी असून त्यांच्या संमतीने 15 फूट रस्त्यास मंजुरी देण्यात आलेली होती। या संदर्भात 7/12 उतार्यावर नोंदही घेण्यात आलेली आहे। मात्र अलीकडे बांधकाम विभागाने 30 फूट रुंदीचा रस्ता काढण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली असून संबंधित ठेकेदारांनी कोणतीही अधिग्रहण न करता थेट शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये मोजणी सुरू केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या प्रकारामुळे त्यांच्या जमीनधारकांच्या हक्कांचे उल्लंघन होत असून मालकी आणि वटहक्क गमावण्याची वेळ येणार आहे। शेतकऱ्यांनी स्पष्ट केलं आहे 15 फूट रस्त्यास त्यांनी आधीच संमती दिली असून या व्यतिरिक्त कोणताही रस्ता बेकायदेशीर ठरेल। त्यामुळे 30 फूट रस्त्याचे आदेश तातडीने रद्द करण्यात यावे, अन्यथा मोठे शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी दिला आहे। मिरज तालुक्यातील बेडग गावातील मूळतः सर्व त्रस्त शेतकरी आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांना माझ्या सोबत भेटण्यास आलेले होते। हे सर्व शेतकरी हे बहुजन समाजातील अल्पभूधारक आहेत आणि ह्यांची अडचण स्थानिक सत्ताधारी नेत्यांनी समजून घेणं क्रमप्राप्त होतं। स्थानिक सत्ताधारी नेते हे टक्केवारीच्या खेळामध्ये अडकल्यामुळं बेडगेतील मग ते सरपंच असतील किंवा सत्ताधारी सदस्य असतील त्यांना टक्केवारीचा खेळ प्रिय वाटतो, पण बेडगेतल्या आपल्या बहुजन समाजातील शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची इच्छाशक्ती त्यांच्यामध्ये नसल्यामुळं या सर्व शेतकरी बांधवांनी मला न्याय मिळवून देण्याची विनंती केली होती। त्याप्रमाणे आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो। मूळतः मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून जो रस्ता लक्ष्मीनगर नरवाड रस्ता हा 5.5 कोटी रुपयाचा रस्ता मंजूर असलेली वर्क ऑर्डर कॉन्ट्रॅक्टर बीबी गुंजाटे यांच्या नावाचे आहे, पण त्या गावच्या सत्ताधारी सर्व सरपंच सदस्यांनी तो रस्ता लक्ष्मीनगर नरवाड रस्ता सोडून तिकडून नाईक वस्ती खाडे वस्ती ते लक्ष्मीवाडीच्या शाळेपर्यंत करण्याचा घाट घातलेला आहे। म्हणजे यांना काय पण करून ते 5.5 कोटी रुपये मुरवायचा यांचा प्रयत्न आहे। पण हे जे आज माझ्यासोबत आलेले बेडगेतले खाडे वस्तीच्या रोडचे जे सर्व बाधित शेतकरी आहेत हे अतिशय प्रामाणिक भूमिकेतून आलेले आहेत। या सर्वांची इच्छा आहे की तुम्ही जरी आमच्याकडे रस्ता करणार असला कॉन्क्रीटचा तरी 12 फुटाचा रस्ता करायला आमची संमती आहे। दोन्ही बाजूला 1.5 फुटाची साईड पट्टी सुद्धा सोडण्याची आमची संमती आहे। म्हणजे एकूण 15 फुटाचा रस्ता जो आत्ता आहे तो रस्ता करण्यासाठी आमची कोणतीही हरकत आणि विरोध नाही, पण 15 फुटापेक्षा 1 इंचही आमच्या शेतातली जागा आम्ही तुम्हाला देणार नाही अशी सगळ्या शेतकऱ्यांची भूमिका आहे। त्यामुळं या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या जिल्ह्याचे व्यवस्थापक किंवा अधिकारी असतील आणि बेडगेचे सरपंच त्यांचे सत्ताधारी सदस्य असतील या सर्वांना मी आवाहन करतो की गावातल्या शेतकऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घेतलेली आहे। यामध्ये कोणतेही राजकारण न आणता आपण त्या आत्ता जो रस्ता करणार आहे नाईक वस्ती खाडे वस्ती ते लक्ष्मीवाडी शाळा हा रस्ता तुम्ही 12 फुटाचा करायला या सर्व शेतकऱ्यांनी संमती दाखवलेली आहे। साईडला 1.5 फुटाची साईड पट्टी सोडण्यासाठी सुद्धा संमती आहे। म्हणजे तुम्हाला जे काही करायचं आहे ते 15 फुटाच्या आत करायचं। 15 फुटाच्या वर जर तुम्ही शेतकऱ्याची जमीन बळकावायचा प्रयत्न केला, दांडगाविषयी करण्याचा प्रयत्न केला तर मात्र तुम्हाला मोठ्या आंदोलनाला सामोरं जावं लागणार आहे। आणि शेतकऱ्यांची भूमिका अशी पण आहे की तुम्हाला जर 15 फुटापेक्षा जास्त रस्ता करायचा असेल तो रस्ता आमचा बाधित होणारं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राचं तुम्ही भूसंपादन करा। त्यामध्ये जी नुकसान भरपाई होते जे क्षेत्र जातं त्याच्या चालू बाजारभावाच्या 5 पटानं तुम्ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्या आणि ती जागा भूसंपादित करून मग तुम्हाला 30 फुटाचा रस्ता करा किंवा 40 फुटाचा करा, पण ती जमीन भूसंपादित केल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिल्यानंतर तो रस्ता करा। अन्यथा आता सध्याची जी मागणी प्रामाणिक आहे की जो रस्ता सध्या 15 फुटाचा आहे त्या 15 फुटाच्या रस्त्यामध्ये 12 फुटाचा रस्ता करा, 1.5 फुटाच्या साईड पट्ट्या, या 15 फुटाला आमचा कसलाही विरोध नाही। आणि सुरुवातीला मी एक आवाहन करतो की जी वर्क ऑर्डर काढलेली आहे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकाऱ्यांनी, मुळात ही झोपेत वर्क ऑर्डर काढतात का मला समजेना। जर तुम्हाला रस्ता खाडे वस्ती नाईक वस्ती लक्ष्मीवाडीचा करायचा आहे
तर तुम्ही वर्क ऑर्डर लक्ष्मीनगर नरवाड रस्त्याची कशी काय करता? आणि 8-10 कामं असलेली संयुक्तिक वर्क ऑर्डर आहे. त्यामुळे मी आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे मागणी केलेली आहे की ही वर्क ऑर्डर रद्द करा आणि ही जी त्यातली नमूद 8-10 कामं आहेत या कामांच्या बाबतीत पण चौकशी करा, जेणेकरून बाकीचे रस्ते पण तुम्ही जिथे करणार आहे तिथल्या पण शेतकऱ्यांच्यावर अन्याय करायलेत का ह्याची पडताळणी करणं गरजेची वाटते. म्हणून तात्काळ ही वर्क ऑर्डर रद्द करण्याची मागणी सुद्धा आपण करतोय. आणि मी इशारा देतोय, जरी यातनं रेटून दांडगाविषयीने जर रस्ता करण्याचा प्रयत्न केला तर मात्र या सर्व बाधित शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्हाला आमरण उपोषण केल्याशिवाय काही इशारा नाही, असा पर्याय नाही, असा इशारा देतो थांबतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बेडक.